की आता जे एक्झिट पोलचे जे रिपोर्ट्स आपण बघितले, त्याच्यामध्ये काँग्रेसला काही फारशा जागा दाखवलेल्या नाहीयेत आणि आता चित्रही तसंच दिसतंय. त्यामुळं दुसऱ्यांच्या लग्नामध्ये आपण किती नाचायचं हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. त्यामुळं आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत आणि कशा पद्धतीने आता हे सगळे निकाल पुढे येतायत त्याच्यावरती काँग्रेसनी पुढे कशा पद्धतीने रणनीती आखली पाहिजे. संघटनात्मक पातळीवरती आम्ही कुठे कमी पडलेलो आहोत का? आणि जनतेपर्यंत हे सगळे मुद्दे घेऊन जाण्यामध्ये कमी पडलोत किंवा काँग्रेसच्या शीला दीक्षितांच्या काळामध्ये जे काही चांगली कामं झाली होती, प्रदूषणाच्या बाबतीत असतील, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असतील, ती हा. कामं जनतेसमोर नेण्यामध्ये आणि जनतेचा विश्वास संपादन करण्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो का हे बघावं लागेल. पण मला असं वाटतं की हे आता प्रायमरी सगळे कल येतायत. अजून आपल्याला एखादा तास वाट बघावी लागेल आणि त्यानंतर नक्की चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर मग काही बोलता येईल. पण आता ताई, सध्या एक आपण प्रश्न ताई फक्त ताई एक प्रश्न. दोघे सोबत राहिलात लोकसभा निवडणुकीमध्ये आणि तुम्ही एक आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केलात. या निवडणुकीमध्ये कदाचित दोघे एकत्र असतात तर चित्र वेगळं राहिलं असतं का? जास्त कम्फर्टेबल असतात का? नाही कसं असतं, की काँग्रेस हा पहिल्यापासून राष्ट्रीय पक्ष आहे आणि मग हळू-हळू कसं होत गेलं, की प्रादेशिक पक्षांना सोबत घेताना, त्यांची ताकद वाढवताना, काँग्रेसची स्वतःची ताकद बऱ्याच ठिकाणी कमी होत गेली. म्हणजे आम्ही अनेक राज्यांमध्ये हे स्वतः अनुभवलंय. बंगाल असेल, इव्हन महाराष्ट्रामध्ये असेल, इव्हन साऊथकडची राज्य असतील. मग अशा वेळेला थोडी अशी भावना होते, की आपण प्रादेशिक पक्षांना मदत करता-करता आपण आपली वाढ खुंटते का? आणि त्यामुळं मला असं वाटतं, की पक्ष नाही, मी नेतृत्वाला मी हा निर्णय थोडंसं घ्यावा तुम्हाला लागला असेल. थांबवतोय. एक अतिशय महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचती आहे. सुरुवातीचे कल आहेत, पण यात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पिछाडीवर आहेत. अरविंद केजरीवाल दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पिछाडीवर, विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या आतिशी सुद्धा पिछाडीवर. खरं तर आम आदमी पक्षाचे हे तीन प्रमुख चेहरे, पण हे तीन प्रमुख चेहरे सुद्धा पिछाडीवरती जात आहेत. मनीष सिसोदिया, अरविंद केजरीवाल, आतिशी या तिन्ही चेहऱ्यांचं पिछाडीवरती जाणं हे काय संकेत देत आहे? खरं तर मला वाटतं आपण याच्याबद्दल विचारूया. डॉक्टर, काय सांगाल? तीन प्रमुख चेहरे आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर खरं तर तुम्ही ही सगळी निवडणूक, सगळं रणसंग्राम लढलेला होता. बघा, हे आता जस्ट पोस्टल बॅलेट आहेत आणि याच्यावरती कॉमेंट करणं हे मुळातच चुकीचं आहे. या संपूर्ण निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम आदमी पक्षाचे जे प्रमुख तीन नेते आहेत, माननीय अरविंद केजरीवाल, माननीय मनीषजी सिसोदिया आणि आमच्या मुख्यमंत्री आतिशीजी, या तिघांनाही पुरेपूर टार्गेट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या वतीने केलेला आहे. म्हणजे दिल्लीमध्ये चर्चा तर एवढी होती की भाजपची सत्ता नाही आली तरी चालेल, परंतु हे तीन प्रमुख उमेदवार हारले पाहिजेत. इतपत भारतीय जनता पक्षाची असहायता किंवा डेस्परेशन हे आपल्याला दिसतंय. मला वाटतं की हे पोस्टल बॅलेट आहेत, इतक्यात लगेच त्याच्यावरती कॉमेंट करण्यात काही अर्थ नाही. आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की आमचे तिन्ही नेते प्रचंड मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील. यावरती आतिशींची मगाशी आपण प्रतिक्रिया ऐकली होती की त्यांनी पूर्णपणे विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केलाय. आम आदमी पार्टीच पुन्हा एकदा सत्तेत येणार असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. मात्र आता हेच सगळे दिग्गज जे आम आदमी पार्टीचे दिल्लीमधले हे पिछाडीवरती सुरुवातीच्या कलांमध्ये दिसत आहेत. 70 जागांपैकी सध्या भाजप 6 जागांवरती आघाडीवर, तर आम आदमी पार्टीचे 3 उमेदवार आघाडीवरती दिसत आहेत. हे चित्र सध्याचं कलांचं दिल्लीतलं. केसरी सरांना मला वाटतं याबद्दल आपण विचारायला हवं. केसरी सर, प्रमुख तीन चेहरे सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर जाणं अनपेक्षित की अपेक्षित? नाही, या पद्धतीचं भवितव्य जे आहे भाकीत, ते 2 दिवसापासूनच व्यक्त केलं जातं आहे की हे तिघे हरतील म्हणून. म्हणजे एक्झिट पोलमधून सुद्धा असं सूचित केलं जात होतं की ह्यांची परिस्थिती बरोबर नाही म्हणून. परंतु मला एक कळत नाही की जर अटीतटीचा सामना असेल आणि चेहरा म्हणजे अरविंद केजरीवाल, आतिशी सिंग आणि मनीष सिसोदिया असतील, तर पक्ष वाढतो किंवा पक्ष फाईट करतो आणि नेते मागे पडतात, हे कुठे ना कुठे विरोधाभास आहे. परंतु आत्ता तुम्ही जे कल सांगितले त्यात भाजप 6 वरती आहे आणि आम आदमी पक्ष हा 3 वरती आघाडीवरती आहे. याचा अर्थ असा कुठे ना कुठे भाजप काही इंचांनी इंच पुढे जाताना दिसतोय. परंतु थोडासा वेळ लागेल की कारण काय कल आहेत हे निकाल लागू. तर भाजप 7 आणि आता आप 4 जागांवर आघाडीवर ज्या आहे. पद्धतीने येतील त्याची
केसरी सर बोला. हां, तर याच्यामध्ये अरविंद केजरीवालची जी एक प्रतिमा होती, एकीकडे ते झुंजारू संघर्ष करणारे आणि त्यांचा चेहरा हा कुठल्याही ट्रॅडिशनल पॉलिटिशियन्स आहेत नसलेला एका आंदोलनातून आलेली अशी प्रतिमा होती. पण त्याच वेळेस दिल्लीतला जो दारू परवाने घोटाळा झाला त्यात त्यांची इमेज कुठे ना कुठे डाऊन झाली, त्यांना बचावात्मक करावं लागलं. मनीष सिसोदिया मागच्या वेळेसच ते फार छोट्या फरकाने निवडून आले होते, म्हणजे ते पत्रकार होते एकेकाळी आणि त्यांची प्रतिमाही चांगली होती. पण तो मागच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष पुढे पुढे जात होता, विजयाच्या घोडदौडीच होता आणि मनीष सिसोदिया मागे चालले होते. आतिशी सिंग जे आहेत तर त्यांनी तर दिल्लीमध्ये शिक्षणाची रूपरेषा बदलली होती, त्यामुळे त्यांचा चेहरासुद्धा एक महिला दिल्लीमध्ये तीन मुख्यमंत्री झाले आहेत, शीला दीक्षित, सुषमा स्वराज आणि आतिशी सिंग. तर एक तरुण पोरगी शिकलेली आणि काही शिक्षणामध्ये काम करणारी अशा चेहरा होता. आणि मी तुम्हाला मगाशी म्हणतो की दिल्लीचा मतदार तसा चालाक आहे, तो लोकसभेला भाजपसाठी भरभरून मत देतो पण विधानसभेला तो हात आखडता घेतो. त्यामुळे तो भावनेवरती न जाता त्याची यार्डस्टिक वेगळे आहेत, त्याची यार्डस्टिक कुणाला कळलं नाही. त्यामुळेच यावेळेस भाजपने कुणालाही त्यांच्या भाजपचा चीफ मिनिस्टर चेहरा कोणाचा मुख्यमंत्रीपदाचा त्यांनी प्रोजेक्ट केलेला नव्हता आणि त्यामुळं हा मतदार कुठे काय करेल हे सांगता येणं अवघड आहे. म्हणजे किमान 2014 पासून तरी. त्याच्या अगोदर या मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या भाषेत म्हणजे डबल इंजिन जे आहे तसं शीला दीक्षितला एक मोठी बातमी आपण कालकाजीमधनं काँग्रेस पिछाडीवरती असल्याची एक मोठी बातमी, जे कल हाती येत आहेत. काँग्रेसच्या अलका लांबा या पिछाडीवरती आहेत. 70 जागांपैकी साधारण 15 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि त्यामध्ये भाजप आघाडीवरती दिसते कलांमध्ये. आणि आता आणखी काही जागांचे कल आपल्या हाती येत आहेत. हे निकाल नाहीत, मात्र सुरुवातीच्या कलांमध्ये सुद्धा काटेकी टक्कर आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये दिसतेय. पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये भाजपची मुसंडी असल्याचं दिसतंय. 9-6 हा जो आकडा आहे तो अतिशय महत्वाचा आहे. काँग्रेस केवळ एक, हे ते काँग्रेस आहे ज्या काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती श्वेता या दिल्लीमध्ये आणि दिल्लीकरांनी प्रचंड त्यांना साथ दिलेली होती. भाजपसाठी यावेळेस करो या मरोची स्थिती आहे, कारण गेल्या 25 वर्षांपासूनचं त्यांचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी यावेळीची निवडणूक त्यांना एक संधी वाटत होती. खरंच ही संधी दिल्लीकर त्यांना देतात का हे पाहणं महत्वाचं आहे. सध्या तरी भाजप 2 पावलं पुढे म्हणावं लागेल. 9-7 अशी स्थिती आहे. जर असं झालं, ही काटेकी टक्कर राहिली तर काँग्रेस उद्या 2-4 जरी जागा आणल्या काँग्रेसने तर काँग्रेस निर्णायक ठरू शकते. पण बघावं लागेल. याच्या आधी सुद्धा 2014 मध्ये काँग्रेसच्या साथीनं केजरीवाल मुख्यमंत्री बनलेले होते. एकमेकांच्या विरोधात कट्टर लढाई लढल्यानंतर सुद्धा हे दोघे एकत्र आलेले होते, त्यामुळे ते पुन्हा एकत्र येणार नाहीत असं नाही. लोकसभेला त्यांनी एकत्र निवडणूक लढवलेली होती, पण तशी बार्गेनिंग पॉवर ही काँग्रेसकडे राहते का हे पाहणं महत्वाचं असेल. त्यांना त्यासाठी काही जागा तरी आपल्या हातात लागतील उद्या सरकार स्थापन करण्यामध्ये, कारण ते भाजपकडे तरी कदापि जाऊ शकत नाहीत. मग आम आदमी पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो. त्या परिस्थितीत ते राहतात का पाहावं लागेल. पण मात्र परिस्थिती यावरती अवलंबून आहे की काँग्रेसला किती जागा मिळतात आणि जर आपला काँग्रेसची मदत घेण्याची जर वेळ आली तर मग नेमकी काय परिस्थिती होते. इकडे भाजप सुद्धा अगदी अलर्ट मोडवरती, किंवा काय परिस्थिती होते आणि कशी समीकरणं बदलावी लागतील, कशी गणितं जुळवावी लागतील याकडे सुद्धा भाजपचा भर असणारे, जोर असणारे. सध्याच्या कलांमध्ये भाजप 11 जागांवरती आघाडीवरती आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये मोठी काटेकी टक्कर. आम आदमी पक्ष 7 जागांवर आघाडीवर तर भाजप 11 आणि काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर. हे अटीतटीचं असंच राहिलं ना श्वेता, तर मी तुला सांगतो की पुढच्या काही तासामध्ये किंवा मिनिटांमध्ये बातमी आपल्यापर्यंत पोहोचेल की भावी आमदार जे आहेत त्यांना रिसॉर्टमध्ये, हॉटेलमध्ये ठेवलं जात आहे. मग आम आदमी पक्ष काळजी घेतोय असं सगळं आहे. भाजपचे प्रवक्ते आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांना विचारू त्यांनी काही तशी काही. मात्र ही स्ट्रॅटेजी विलास, ही स्ट्रॅटेजी आधीपासूनच म्हणजे हे कल वगैरे हे मतमोजणीच्या आधीच सुरू झाली का? कारण एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रातनं दिल्लीमध्ये बोलवलं होतं यासाठी की जे महाराष्ट्रातले स्ट्रॅटेजी मास्टर, जर दिल्लीमध्ये अशी वेळ पडली तर हे स्ट्रॅटेजी मास्टर भाजपला असं कधी लागणार नाही की त्यांना त्यांचे स्वतःचे इतके लोक आहेत. तर सुरुवातीचे हे सगळे कल आहेत. काटेकी टक्कर
भाजप आणि आपमध्ये कोण पुढे कोण मागे? भाजप 25 ते 27 वर्षांनंतर दिल्लीची सत्ता काबीज करणार का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण 2015 आणि 2020 या 2 विधानसभांमध्ये आपनं एकदा 70 पैकी 67 जागा तर एकदा 70 पैकी 62 जागा जिंकलेल्या होत्या. त्यामुळे आता भाजपचा डोळा हा पूर्णपणे दिल्लीवरती आहे. त्यामुळे भाजपला हे यश यंदा संपादन करता येतं का? नेमकं दिल्लीमध्ये काय होतं याचा निकाल, याचं चित्र आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. सध्या पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू आहे. या सगळ्या कलांमध्ये भाजप 11 जागांवर आणि आप सध्या 8 जागांवरती आघाडीवर आहे आणि काँग्रेस एका जागेवर. श्वेता, हे सगळे आकडे स्थिरस्थावर व्हायला आणि सगळ्यांची मनं सुद्धा हाऱ्यावरती यायला काही तास अजून लागतील. कारण इतक्या लवकर चित्र स्पष्ट होणार नाहीये. भलेही 70 जागांसाठी ही निवडणूक असली तरी सुद्धा याचं चित्र स्पष्ट व्हायला काही तास निश्चितपणे लागणार आहेत. हे अगदी सुरुवातीचे कल आहेत, अजून ते सगळे कल सुद्धा आलेले नाहीयेत. तर आताच्या या कलांच्या नुसार 12 जागांवरती भाजप आघाडीवर आहे, आम आदमी पक्ष 8, काँग्रेस मात्र एकावरतीच अडकून पडलेला आहे. आता ही जी त्यांची जागांची गणित आहे ती गणित त्यांना सुटताना दिसत नाहीयेत. त्यांना अपेक्षा होती खरं तर त्यांनी आम आदमी पक्षासोबत न जाता आपण आपलं संघटन, आपण आपली ताकद आजमावून बघितली पाहिजे असं म्हणत त्यांनी या निवडणुकीच्या मैदानात ते उतरले. पण त्यांना या निवडणुकीमध्ये फारसं यश मिळताना दिसत नाहीये सध्याच्या कलांमध्ये. विलास, सगळ्या एक्झिट पोल मधनं भाजपला बहुमत दाखवण्यात आलेलं आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपच्या सगळ्या प्रमुख नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे जे काही जबरदस्त आरोप झाले, अगदी मुख्यमंत्र्यांना सुद्धा जेलवारी करावी लागली, याचा परिणाम 2025च्या विधानसभेमध्ये दिल्लीत दिसतो का? मग दिल्लीकरांच्या नेमकं मनात काय आहे? जर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले मुख्यमंत्री जेलमध्ये जातात तर दिल्लीकरांचं मत काही बदलतं का? हेच आपल्याला बघावं लागणार आहे. तर दिल्लीमधल्या 70 पैकी 21 जागांचे कल आपल्या हाती आले. त्यात 12 जागांवरती भाजप आघाडीवर आहे, आम आदमी पक्ष 8 आणि काँग्रेस 1 अशी सध्याची स्थिती आहे. आणि या स्थितीनुसार भाजप हे जरा थोडंसं एजमध्ये दिसतंय, भाजप पुढे दिसतंय. आणि हीच परिस्थिती राहिली तर कदाचित आम आदमी पक्षाच्या सत्तेला धक्का बसू शकतो. पण जी बातमी आता काही वेळापूर्वी आपल्यापर्यंत पोहोचली त्यानुसार आम आदमी पक्षाचे प्रमुख 3 चेहरे मनीष सिसोदिया, अरविंद केजरीवाल, आतिशी हे तिन्ही चेहरे हे पिछाडीवरती होते. आणि आम आदमी पक्षासाठी सगळ्यात मोठी धक्कादायक ही बाब असू शकते की त्यांचे प्रमुख 3 चेहरे पिछाडीवरती असणं. याचा अर्थ नेमका काय आहे? दिल्लीकरांनी त्यांना खरंच नाकारलंय का? 2014, 2015, 2020 या विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला दिल्लीकरांनी भरघोस असं मतदान केलं. प्रचंड मोठा विजय त्यांना मिळवून दिलेला होता. एका आंदोलनातून जन्माला आलेला आम आदमी पक्ष. भाजप आत्ताची आकडेवारी पुन्हा बदलली. भाजप 13, आम आदमी पक्ष 8 जागांवरती आघाडीवर आहे, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. एका आंदोलनातून निर्माण झालेला हा पक्ष दिल्लीकरांच्या मनात उतरला. आम आदमी पक्षाचा म्हणजे आम आदमीचा तो पक्ष बनला आणि त्यातून प्रचंड मोठं समर्थन त्यांना मिळालं आणि एक मोठी सत्ता आहे. विलास, अख्ख्या देशावरती ज्यांची सत्ता त्यांच्याकडे राजधानीच नाही म्हटल्यावर भाजपचा पूर्ण प्रयत्न की आपल्याला राजधानी हवी, दिल्ली हवी. त्यासाठी 2025ची ही विधानसभा निवडणूक दिल्लीची भाजपसाठी फार महत्वाची आहे. अजित चव्हाण आहेत आपल्या सोबत. अजित सांगू शकतील तुमच्यासाठी दिल्ली किती महत्वाचं होतं, किती आहे आणि तुम्हाला किती विश्वास आहे इस बार दिल्ली नहीं छोडेंगे. विलासजी आणि श्वेताजी, तुम्ही दोघंही बोलत असताना मी ऐकत होतो आणि जी सुरुवातीचे कल आहेत त्या कलांनुसार जो एक्झिट पोल आहे त्या एक्झिट पोलकडे आम्ही जाऊ असं मला वाटतं. आम्ही स्वतः भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून प्रचाराकरता दिल्लीला गेलो होतो. दिल्ली माझ्यासाठी, विलास आपल्याला माहिती आहे, स्पेशल आहे कारण माझी सासरवाडी, त्यामुळं वरच्यावर दिल्लीत जाणं असतं. आमचं मुख्यालय दिल्लीमध्ये, परंतु ज्या शहरामध्ये आपला संचार असतो किंवा जिथं आपले नातलग असतात, विशेषतः जिथं आपली सासरवाडी असते, त्या ठिकाणी सामान्यांशी आपला थेट संपर्क असतो आणि अटॅच असतो. विलासजी, अत्यंत विश्वासानं सांगतो, याच्यामध्ये कुठेही अहंकाराचा दर्प नाही, परंतु
आमचे प्रदेशाध्यक्ष सचदेवाजी ज्याप्रमाणे म्हणाले 50पेक्षा अधिक जागा आम्ही निश्चितपणे इथं मिळवू. त्याचं कारण असं आहे, सामान्य दिल्लीकरांशी ज्या वेळेला आम्ही बोललो, म्हणजे खरं तर आपण आता राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून पण पत्रकार म्हणून आपल्याला सहज सामान्यांशी कनेक्ट होण्याची एक सवय असते. आणि तिथं आम्ही पाहिलं की जो सामान्य तिथला माणूस आहे ना, त्याचा भ्रमनिरास झालेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं अरविंद केजरीवाल ज्या सगळ्या गोष्टींची स्वप्न दाखवून सत्तेत आले होते आणि आता ॲक्च्युअल अशी सगळी परिस्थिती, म्हणजे मला कुमार विश्वास यांची एक परवाची मुलाखत आठवते. एका कार्यक्रमामध्ये तेच म्हणाले की अच्छा हुआ मैं समय पे निकल लिया, नहीं तो अभी शराब के ठेके का हिसाब दे रहा होता. तशीच काहीशी परिस्थिती सामान्य माणसाला स्पष्टपणे लक्षात आले की जी स्वप्न दाखवली होती आपल्याला ती काही पूर्ण होताना दिसत नाही. आणि त्यात लोकांची प्रतिक्रिया एक सांगतो की दिल्लीच्या आसपासचा जो सगळा परिसर आहे, इतर दुसरी राज्य आहे, त्याच्यामध्ये जिथं भारतीय जनता पक्षाचं सरकार दीर्घकाळापासून सत्तेवरती आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा जो विकास आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणावरती होतोय आणि दिल्ली जवळ होते देशात. आकडा बदलला. जी जी 8 दुणे 16 दुपटीचा फरक पडलेला आहे, आता 18. म्हणजे हा फरक जो आहे श्वेता, जो 2चा होता सुरुवातीला, तो आता 10चा झालाय. 10चा झालेला आहे. आणि हा फरक जो वाढलेला आहे तो निश्चितपणे आम आदमी पक्षासाठी थोडासा चिंतेचा विषय असेल. आणि माजी दिल्लीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सुद्धा आता पिछाडीवरती दिसत आहेत. आपण नेमकं काय वातावरण आहे आता दिल्लीतलं थेट जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय वातावरण दिल्लीतलं आत्ताचं? मी सध्या अरविंद केजरीवाल जे माजी मुख्यमंत्री आहे दिल्लीचे त्यांच्या निवासस्थानी आहे. हे जे निवासस्थान दिसते हे त्यांचं निवासस्थान आहे. बऱ्यापैकी गर्दी आहे. अजून कार्यकर्त्यांना याला सुरुवात झाली नाही आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण इथे तर प्रमुख नेते हे अरविंद केजरीवाल यांच्या घरी दाखल झालेले आहेत. आणि त्या प्रमुख नेत्यांमध्ये आम आदमी पक्षाचे प्रमुख जे नेते जे आहेत ते दाखल होऊन साधारणतः जर बघितलं आपण तर ते सर्व इथे ज्या पद्धतीचे कल येत आहे साधारणतः त्या कलानुसार चर्चा करताय. याच्या मागे जर बघितलं अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या मागे आम आदमी पक्षाचं कार्यालय आहे. तिथे देखील कार्यकर्ते एकत्र व्हायला सुरुवात होईल. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं याच प्रकारचा माहोल भारतीय जनता पक्षामध्ये देखील आहे. भारतीय जनता पक्षाचं 12 पंथ मार्गावरती जे कार्यालय आहे तिथे मोठ्या संख्येनं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. पण सध्या जे कल आहे त्या कलानुसार अजूनही इथे साधारणतः 9, 9:30 नंतर इथे बऱ्यापैकी गर्दी होईल. त्या प्रकारचं पोलीस संरक्षक दल इथे तैनात करण्यात आलेलं आहे. आणि अरविंद केजरीवाल सध्या आपल्या निवासस्थानामध्ये काय कल आहे त्याच्याकडे लक्ष ठेवून आहे. बिलकुल प्रशांत, वेळोवेळी अपडेट घेत राहूच. मात्र आताचे अपडेट आपण बघूयात. कलांचे हे अपडेट आहेत. भाजप आता 20 जागांवरती आघाडीवर आहे, काँग्रेस 1 जागेवरती आणि आम आदमी पक्ष सध्या 10 जागांवरती. दुपटीचा फरक झाला आता विलास. निश्चितपणे एक मोठा फरक म्हणावा लागेल आणि आम आदमी पक्षासाठी निश्चितपणे हे एक चिंतेची बाब ठरू शकते. सुरुवातीचे जरी हे कल असले तरी सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पक्षाला थोडीशी जी पिछाडी मिळते ती पिछाडी त्यांना सत्तेपासून दूर नेणारी ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होती. भाजपला काही करून दिल्लीत आपली सत्ता आणायची होती. खरं तर असं म्हटलं जातं भाजप 24/7 आणि 365 डेज काम करतं. सत्ता गेली होती दिल्लीतली 2020ला. तेव्हापासून ही सत्ता आणण्यासाठी भाजप जीवाचं रान करताना आपल्याला तिथं दिसलेलं होतं. आपल्या विरोधी पक्ष जो आम आदमी पक्ष होता त्याला खिंडीत गाठायची एक संधी सोडली नाही त्यांनी. आणि त्यांची जी प्रतिमा होती ती प्रतिमा सुद्धा टेंट करण्यामध्ये भाजपला यश आलं. त्यांनी तिथल्या सगळ्या घोटाळे असतील किंवा घराचा मुद्दा असेल, आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा, या सगळ्यातून त्यांच्या त्या प्रतिमेला डेंट केला. आणि मग त्याचाच हा परिणाम आहे का आपण विचारूया. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. पण एक आकडा जाणून घेऊ आणि नंतर मग पाहुण्यांकडे जाऊया. सुरुवातीचे जे कल आले 33 जागांचे कल आपल्या हाती आले. त्यानुसार 22 जागांवरती भाजप, 10 जागांवरती आप, काँग्रेस 1वरती अडखळून पडलेला आहे.